नमस्कार, स्वागत आहे तुमचं ऋतुजास किचन मध्ये। आज आपण सोप्या पद्धतीने होणारी कुरकुरीत आणि खुसखुशीत तांदळाची चकली कशी बनवायची ते बघणार आहोत। तर आपण इथे बघत आहोत दिवाळी स्पेशल सीरीज। तर त्यापैकी मी तुम्हाला एक दाखवतेय तांदळाची चकली कशी बनवायची। तर खूप सोपी पद्धत आहे, खूप कमी साहित्य लागतं। तर तांदळाची चकली कशी बनवायची, त्याचे कुठले साहित्य आहे हे मी तुम्हाला पहिले दाखवते। तर इथे मी एक 1.5 कप किंवा 1.5 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ आहे, थोडा ओवा आहे आणि काही तीळ आहे। मी साधारण ह्या वाटीने हे 1.5 वाटी मोजून घेतलेला आहे। तर वळूया कृतीकडे। तर इथे मी एक पातेलं गरम करत ठेवलेलं आहे। त्यामध्ये आता आपल्याला जर तुमचे 1.5 कप तांदळाची पिठी असेल तर त्याच्या दुप्पट पटीने आपल्याला पाणी घालायचं आहे। तुम्ही ह्या वाटीचं प्रमाण घेते ज्याने आपण तांदळाचं पीठ मोजलेलं आहे। तर आता इथे मी 1.5 वाटीसाठी 3 वाट्या पाणी घालणार आहे। अशा पद्धतीने इथे मी 3 वाट्या पाणी घातलेलं आहे। म्हणजे साधारण आपल्याला याचं जे प्रमाण आहे ते पिठीपेक्षा दुप्पट ठेवायचं आहे। पाणी घालून झालं की त्यात आता चवीनुसार मीठ घालते। त्यानंतर ओवा आणि तीळ घालायचे। तुम्हाला इथे तिखट किंवा हळद वापरायची असेल तर तुम्ही नक्की घाला, काहीच हरकत नाही। तीळ ओवा घालून झाला की 1 चमचाभर तूप यात घालायचे आपल्याला। तूप घालून झालं की याला आपल्याला व्यवस्थित एक उकळी येऊ द्यायची। नंतर आपल्याला यात तांदळाची पिठी घालायची। तत्पूर्वी एक चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। त्या शेजारी दिसणारा बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून टाइम टू टाइम माझ्या व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल। यापूर्वी देखील मी बऱ्याच रेसिपी शेअर केलेल्या आहे, त्या तुम्हाला नक्की बघायला मिळतील। त्यासाठीच तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। तर इथे आपल्या पाण्याला व्यवस्थित उकळी आलेली आहे। तर इथे मी गॅसची फ्लेम कमी करते। आता त्यात आपल्याला 1.5 वाटी तांदळाचं पीठ घालायचं। घालून झालं इथे व्यवस्थित पीठ घालून झालं की आपल्याला याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे, जेणेकरून कुठल्याच प्रकारची लंप याच्यात होणार नाही। इथे व्यवस्थित असं मिक्स करून झालं की आपल्याला एक 10 मिनिटं व्यवस्थित वाफवून घ्यायचं आहे। चला, तर इथे 10 मिनिटं झालेली आहे। आपल्याला त्याला चेक करून बघायचं आहे। व्यवस्थित आपली उकड तयार आहे। तर आता याला आपल्याला थोडं एक 5 ते 7 मिनिटं थोडं थंड होऊ द्यायचं आहे। आता मी गॅस बंद करते। याला साधारण आपल्याला टच करता येईल इतपत थंड करून घ्यायचं आहे, एक 5-7 मिनिटं। चला, तर इथे जी आपली उकड आहे तर ती व्यवस्थित प्रकारे थोडीफार थंड झालेली आहे। पूर्णपणे थंड करायची नाहीये, नाहीतर मग त्याला क्रॅक्स पडण्याची शक्यता असते। तर मी एका डिशमध्ये काढून घेतलेला आहे। आता मी तुम्हाला एक सोपी पद्धत शिकवते की याला गरम असतानाच कसं मळायचं। तर इथे अशा प्रकारे कुठल्याही प्रकारची एक प्लास्टिकची बॅग घ्यायची आहे। त्यामध्ये आपली जी उकड आहे ती आपल्याला घालायची। या प्रकारे उकड घालून झाली की त्यात आपल्याला एक साधारण 1.5 चमचा तेल घालायचं आणि या प्रकारे जी बॅग आहे ती व्यवस्थित पुढच्या बाजूने बंद करून आपल्याला व्यवस्थित अशा प्रकारे मळून घ्यायचं आहे, जोवर हे पूर्णपणे सॉफ्ट होत नाही तोवर। याचा फायदा काय होतो, गरम असतानाच व्यवस्थित मळलं जातं आणि हात देखील भाजत नाही। व्यवस्थित मऊसूत करून घ्यायचं आपल्याला। गरम असतानाच ही प्रोसेस करायची आहे। तर इथे खूप सुंदर अशी आपली उकड मळून तयार आहे। तुम्ही इथे बघू शकता, खूप मऊ अशी झालेली आहे। तर आपल्याला काय करायचं आहे, जो साचा असतो चकलीचा
अशा प्रकारचा साचा मार्केटमध्ये अवेलेबल असतो। इथे मी पितळी साचाचा वापर करते। तुमच्याकडे स्टीलचा असल्यास जो तुमच्याकडे अवेलेबल असेल त्याला ही अशी चकलीची जी रिंग असते मध्ये किंवा चकलीची जी प्लेट असते ती व्यवस्थित फिट करायची आहे खालच्या बाजूने आणि ह्याला व्यवस्थित तेलाने आपल्याला ग्रीस करायचं आहे, जेणेकरून काय होईल की आपण जेव्हा चकली बनवू तर ती चिटकणार नाही। ते व्यवस्थित तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे। याची जी वरची बाजू असते तिला देखील या प्लेटला देखील आपल्याला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे, जेणेकरून जे आपलं पीठ आहे तर ते मध्ये साचाला चिटकणार नाही। तर इथे मी एका बाजूला तेल देखील गरम करत ठेवलेलं आहे। याला व्यवस्थित तेलाने ग्रीस करून झालं की आपल्याला काय करायचंय, हे जे मळून घेतलेलं पीठ आहे, एक गोष्ट लक्षात ठेवायची, यातला जेव्हा जेव्हा तुम्ही एक भाग घेऊन याच्यामध्ये टाकणार आहात साचामध्ये तेव्हा त्या वेळेस आपल्याला याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। तर आता यातला मी थोडा पोर्शन घेते, व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। व्यवस्थित मळून झाला की जो आपला साचा आहे त्यात आपल्याला घालायचं आहे। कितपत तुमच्या साचामध्ये बसेल तेवढा तुम्हाला त्यात भरायचा आहे। या पद्धतीने मऊ असं मळून घ्यायचं आहे। पुन्हा यात मी टाकते। तर इथे साचामध्ये भरून झालं की आपल्याला तो व्यवस्थित प्रकारे बंद करायचा आहे। या पद्धतीने फिट करायचं। फिट करून झालं की इथे मी काही न्यूजपेपरचे पीसेस घेतलेले आहे। तुमच्याकडे जर ॲल्युमिनियम फॉईल असेल तर तुम्ही त्याचा देखील वापर करू शकता। तर तुम्हाला आता मी यावरती चकली काढून दाखवते। तुम्हाला कितपत मोठी किंवा कितपत लहान हवी त्याप्रमाणे तुम्ही याला शेप देऊ शकता। शक्यतो मला मोठा आकार आवडतो त्यामुळे इथे मी मोठा ठेवलेला आहे। चकली काढून झाली की जे शेवटचं टोक आहे ते व्यवस्थित प्रकारे इथे दाबून द्यायचं आहे। अशा प्रकारे बाहेरचं आणि मधलं टोक आहे ते व्यवस्थित आपल्याला प्रेस करायचं आहे, नाहीतर तेलात टाकल्यानंतर ती सुटण्याची शक्यता असते। तुम्हाला इथे मी अजून एक बनवून दाखवते। खूप सुंदर अशी आपली उकड झालेली आहे। एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची, उकड ही आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायची आहे। तुम्हाला मी अजून एक बनवून दाखवते। तुम्हाला इथे उकड बनवताना हळद किंवा तिखटचा वापर करायचा असेल तर तो देखील तुम्ही करू शकता। या पद्धतीने व्यवस्थित बंद करायची दोन्ही टोकं। बंद करून झाली की आपल्याला याला तेलात तळून घ्यायचं आहे। तर इथे मी तेल गरम करत ठेवलेलं आहे। आता गॅसची जी फ्लेम आहे ती मीडियमला ठेवायची आहे। खूप जास्ती हाय किंवा खूप जास्ती लो ठेवायची नाहीये। जी चकली आहे ती आपल्याला तेलात सोडायचं आहे। चकली तेलात सोडून झाली की जोवर हिचे जे बबल्स आहे ते पूर्णपणे कमी होऊन चकली आपली खाली सेटल होत नाही तोपर्यंत हिला धक्का द्यायचा नाहीये। फक्त आपल्याला काय करायचं आहे, वरच्या बाजूने गरम तेल सोडायचं आहे, जेणेकरून ती वरच्या बाजूने देखील तळली जाईल। सुरुवातीला जर आपण तिला हात लावला तर चकली तुटण्याची शक्यता असते। तर पूर्णपणे जे बबल्स कमी झाले की आपल्याला उलटून घ्यायचं आहे।
तर इथे एका बाजूने गोल्डन झालेली आहे, तुम्ही इथे बघू शकता, बबल्स पण कमी झालेली आहे। आता याला आपल्याला दुसऱ्या बाजूने देखील उलटून व्यवस्थित तळून घ्यायचं आहे। चला तर इथे आपली चकली जी आहे ते पूर्णपणे बनवून तयार आहे। तुम्ही इथे बघू शकता, खूप सुंदर रंग आणि खूप सुंदर असं टेक्स्चर आलेलं आहे। तर व्यवस्थित असं तेल यातलं काढून घ्यायचं आहे। आता याला मी काढून घेते। या पद्धतीने इथे तुम्ही बघू शकता, खूप सुंदर रंग आणि टेक्स्चर आलेला आहे आणि अगदी क्रिस्पी आहे, तुम्ही आवाज ऐकू शकता। तर हे आपल्याला काढून घ्यायचे आणि पुढची बॅच देखील आपल्याला तळून घ्यायची आहे याच पद्धतीने मीडियम फ्लेमवरती। तर इथे आपली पुढची बॅच देखील बनवून तयार आहे। तुम्ही ते टेक्स्चर बघू शकता, खूप सुंदर असं आलेलं आहे। या देखील अगदी खुसखुशीत आणि कुरकुरीत झालेल्या आहे। चला तर इथे अशा प्रकारे आपली तांदळाची कुरकुरीत चकली बनवून तयार आहे। तर तुम्ही या पद्धतीने नक्की बनवून बघा, खूप सोपी पद्धत आहे। तर या पद्धतीने चकल्या नक्की बनवून बघा। पूर्णपणे थंड झाल्या की त्याला तुम्ही कुठल्याही प्रकारच्या काचेच्या बरणीमध्ये साधारण 1 ते 1.5 महिन्यापर्यंत स्टोर करू शकता। तुम्हाला इथे मी एक जी चकली आहे ती ब्रेक करून दाखवते, अगदी क्रिस्पी झालेली आहे। तर नक्की ह्या पद्धतीने बनवून बघा। व्हिडिओ जर आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा। चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा। चला तर मग भेटूया पुन्हाच अशा एका नवीन रेसिपी सोबत।